शासनाचा जो कार्यक्रम आहे तो 22 तारखेला आहे आणि आपण जो छत्रपती संभाजी महाराजांवर जे महानाट्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे, महानाट्य जे ठेवलेलं आहे ते 1 मार्च ते 4 मार्च पर्यंत ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा ह्या कार्यक्रमाचा कुठंही दुरान्वयी संबंध नाही आणि शिव्या देण्याचा संबंधच काय आहे. जो 22 तारखेला जो कार्यक्रम आहे तो शासनाचा कार्यक्रम आहे. मी पण तो शासनाचा एक प्रतिनिधी आहे ना, तर त्या कार्यक्रमात माझी पण इन्व्हॉल्वमेंट असणार आहे ना त्या कार्यक्रमात. त्यामुळे त्या कार्यक्रमाचा आणि या कार्यक्रमाचा काही संबंध नाही. फक्त हे महानाट्य ठेवण्यामागे कारण एकच आहे की छत्रपती शिवरायांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्मातील लोकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी स्थापन केलं आणि खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य त्या ठिकाणी स्थापन केलं. आज कुठंतरी आपण पाहतो की जाती जातीमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आहे. आज छत्रपती शिवरायांच्या विचाराची, छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराची आज समाजाला गरज आहे, म्हणून आपण तो महानाट्य ठेवलेलं आहे. महारोजगार मेळावा करतो नाशिक विभागाचा आणि त्यामध्ये सगळ्या यंत्रणेतले अधिकारी आपण म्हणजे कौशल्य विकास मध्ये काम करणारे यंत्रणा आहेत, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर आहे, MIDC आहे. मोठ्या प्रमाणात वेगवेगळे उद्योग या ठिकाणी आले पाहिजे, ज्यामुळे आमच्या जिल्ह्यातील किंवा नाशिक विभागातील तरुणांना रोजगाराची संधी त्या निमित्तानं आपल्याला प्राप्त करून देता येईल. मला वाटतं पहिलाच असा एक मोठा इनिशिएटिव्ह आहे. आणि दुसरा एक सांस्कृतिक महोत्सव आहे त्या लागूनच. त्यामुळे मला वाटतं दोन्ही अति भरगत असे कार्यक्रम होतील नगर जिल्ह्याच्या दृष्टीने. एकतर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एक पर्वणी आपल्याला पाहायला मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं की आज रोजगाराचा जो प्रश्न ऐरणीवर आहे त्या दृष्टीने हे अतिशय सकारात्मक पाऊल आता मी टाकलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.